त्यांची उपोषणकर्त्यांचा 6वा दिवस आहे आणि प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली. आता प्रशासनानं जी काही दखल घेतलेली की आज प्रशासन गावामध्ये येऊन रस्ता मोकळा करण्यासाठीचं प्रक्रिया आज गावामध्ये पार पडेल. तर या उपोषणाबद्दल किंवा या प्रक्रियेबद्दल काय माहिती सांगाल? म्हणजे ही प्रक्रिया पार पडते तर याबद्दल आज रस्ता होईल किंवा याला वेळ लागेल, काय वाटतं आपल्याला? आमची मागणी मूळ मागणी शासनाच्या नकाशाप्रमाणे जी काही आमची मागणी आहे रस्ता काढून देण्याची, त्या संदर्भात शासनानं पाऊल पुढे उचललेले आहेत. आमच्या उपोषणकर्त्याची तब्येत खालावत चालली असल्यामुळं जे काय आम्हाला 22 तारीख शासनाने दिलेली होती ते तारीख न बघता आज 20 तारखेला शासनानं निर्णय घेतला. त्यांनी 2 पाऊल पुढे येऊन आमच्या उपोषणकर्त्याला सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही शासनाचे बी धन्यवादच मानणार आहे. कारण का एक पाऊल पुढे आल्यामुळं आमची जे काही आंदोलनाचा लढा आहे हा लढा कुठंतरी तरी पूर्णत्वास जाईल असं एक अपेक्षा आहे. त्याच्यामुळं शासनाचे आम्ही आभार मानू. आज या उपोषणाला या लढ्याला यश आलं असं सांगाल का तुम्ही? आज तरी जे काही शासनाचे अधिकारी येतील, प्रत्यक्ष येऊन जे काही त्यांच्या नियमाप्रमाणे पाहतील, बघतील, त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यावर प्रतिक्रिया देऊ काय असेल ते. आज तरी सुरुवात झालेली असं दिसून येते. पण काही ना काही फुलाची पाकळी तुमच्या हातात पडल्यात जमा आहे. एकंदरीत पाहता हे जे काही उपोषण चाललंय हे पूर्ण उपोषणाचं जे काय उपोषणकर्त्यांना उपोषण केलंय आणि त्यांना सर्व शेतकऱ्यांना सहकार्य केलंय त्याबद्दल सर्व शेतकऱ्याचे तर सहकार्य आहेच आहे. पण खरं जर बघितलं तर उपोषणकर्त्याला आज 6 दिवस झालेत, पोटामध्ये अन्नाचा कण नाही. त्याच्यामुळं पूर्ण हे उपोषणाचं जे काही श्रेय असेल ते उपोषणकर्त्याला जाईल. कारण का आता पूर्ण शेतकऱ्याचा आता पूर्ण पाठिंबाच आहे. पूर्ण शेतकरी सर्वांसोबत आहेत. त्याच्याबद्दल कुठलं काही दुमत मानायचं कारण नाही. आणि प्रशासन आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत आहेत. आरोग्य विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, तहसील असेल, महसूल असेल, सगळ्या गोष्टी जे काही भूमी अभिलेख असेल पूर्ण यांचं प्रशासनाचं आम्हाला सहकार्य लाभत आहे. गेल्या 40 वर्षांपासूनचा हा प्रश्न होता, पण आजपर्यंत गावामध्ये एकही शासकीय कर्मचारी किंवा शासकीय यंत्रणेचा कोणताही माणूस या ठिकाणी येऊन गेलेला नाही किंवा तशा पद्धतीचा या रस्त्या बद्दल कोणती प्रक्रिया पार पडली नाही. पण आज तुम्ही याबद्दल जास्तीत जास्त आशावादी कशामुळे आहात? तर 2023ला शेतकरी विष्णू काळे यांनी तहसीलला एक अर्ज केलेला होता. त्या अर्जानुसार जे काही तहसीलदार साहेबांनी पाहणी अहवालची एक नोटीस दिलेली होती. त्यावेळेसचे जे काही तहसीलदार साहेब असतील त्यांनी आदेश दिला होता, परंतु त्यावेळेसचे जे काही मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, त्यांनी ते पाहणी अहवाल सादर न केल्यामुळं आम्हाला परत आणि उपोषणाची आज वेळ आली. त्याच्यामुळं आता तरी आम्हाला अशा पल्लवित झालेल्या आहे. आणि गावकऱ्यांचा सहभाग या उपोषणासाठी किंवा ज्यांच्या शेतामधून जो हा रस्ता आहे तर त्यांचा सहभाग कसा आहे? त्यांचा 100% सहभाग आहे. त्याच्यामध्ये दुमत मानायचं कारण नाहीच आहे. ते पण शेतकरीच आहेत. त्यांची स्वतःची प्रतिक्रिया, आम्ही पण शेतकरी आहेत, त्याच्यामुळं आम्हाला कुठली कुणाची असं सर्वांचं सहकार्य आहे. म्हणजे ज्यांच्या शेतामधून शेतरस्ता आहे तर ती त्या ठिकाणी शासनाच्या नकाशाप्रमाणे शेतरस्ता साठी जागा द्यायला तयार आहेत. जे काही समजा तिथलचा पडक पडलेला असेल किंवा खराब झालेला असेल तर ते त्यांच्या शेतामधून द्यायला तयार आहेत. 100% पाठिंबा आहे त्यांचा. शासनाच्या नकाशाप्रमाणे जे काही जिथून रस्ता असेल तिथून द्यायला कुणाचीच काही ना हरकत नाही. त्याच्यामुळे कुणाचं काही म्हणायचं कारण काहीच नाहीये. म्हणजे या उपोषणाला 100% गाववाल्यांचा पाठिंबा आहे. 100% सर्व शेतकऱ्यांचा आणि गावातली जे काही प्रतिष्ठित असतील शेतकरी असतील, सगळे शेतकरी गावातले यांचा सर्वांचा पाठिंबा आहे. 4-5 वेगवेगळ्या टप्प्यामधले माणसांचा सहभाग आहे, जसं की राजकीय किंवा सामाजिक नीती गावामधील, तसेच ज्यांच्या शेतामधून हा रस्ता आहे ती, त्याच्यानंतर ज्यांचा रस्त्यासाठीचा लढा आहे आणि गावातील सर्वसाधारण बाकीचे सर्व, तर या सगळ्यांचाच पाठिंबा या उपोषणाला लाभलेला आहे. 100% जे काही तालुक्याहून जे प्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे आले त्यांचाही या उपोषणाला पाठिंबा मिळालेलाच आहे आणि गावातील सर्वच
शेतकरी असतील, जे काही वेगवेगळ्या पक्षाचा तर काही संबंध नाही, शेतकरी म्हणून सर्व शेतकरी सोबतच आहेत गावातले, त्याच्यामुळे कोणाचं काही दुमत नाही.